हा ट्रेलर म्हणजे चित्रपट कमी आणि माणसांना किती अजब भयानक पद्धतीने मारता येईल याची जणू डिक्शनरीच आहे. 3:30 धुरंधर ट्रेलर पाहून हेच वाटलं होतं आणि 3:30 चित्रपटात ते खरं ठरायला 3 सेकंदही लागले नाहीत. हे सेम लुक्स पाहून फसू नका. इथे फक्त एक अॅनिमल होता, इथे तर पूर्ण चिडियाघर आहे. सगळीकडे प्राणीच प्राणी. आता मनात सरळ प्रश्न येतो, धुरंधर पाहायचा की नाही? उत्तर मिळेलच, पण आधी थोडंसं समजून घ्या. आधी छोटंसं इंट्रो. धुरंधर म्हणजे एक मोठं ऑपरेशन आहे. पाकिस्तानच्या आतच एक नवं पाकिस्तान उभं करण्याची तयारी सुरू आहे. कराची जिंकलं तर पूर्ण पाकिस्तान जिंकलं असा थेट विचार इथे मांडला जातो. या नव्या पाकिस्तानचा नेता आहे रहमान डकैत. याला धोका दिला तर मृत्यू ठरलेलाच. त्याचं टोपण नाव कसाई. हेच सगळं सांगून जातं. समोर उभा आहे मेजर इक्बाल. याला घोस्ट म्हणतात. तो दिसणार नाही, ऐकू येणार नाही, पण 22/6/51 सारखे हल्ले करत राहील. हा माणूस आणि सैतान यांच्याही पलीकडचा आहे. लियारीवर याचीच सावली आहे आणि तो नव्या पाकिस्तानचा राजा आहे. राजा आहे पण वजीरही आहे आणि वजीरला शिपाई लागतातच. इथे येतो SP चौधरी असलम. पेशाने पोलीस आणि छंदाने गँगस्टरचा बाप. म्हणूनच त्याला न्यू फादर ऑफ पाकिस्तान म्हटलं जातं. नाव हमजा ऐकायला रंगीबेरंगी वाटतं, पण त्या रक्ताच्या लाल रंगासमोर सगळं फिकं आहे. कारण हे पूर्ण लियारी म्हणजेच नवं पाकिस्तान रक्तात बुडवायच्या तयारीत आहे. पण तशाची गड्डी तेव्हाच पूर्ण होते जेव्हा त्यात राणी असते आणि जर राणी आहे तर राजा हमजालाच व्हावं लागतं. रहमान डकैतचा 1 to 4 कसा होतो हाच प्रश्न धुरंधरला खराखुरा धुरंधर बनवतो. इथून सुरू होतो खरा खेळ. खून, खराबा आणि अक्षरशः ब्लडबाथ. साधी कथा अचानक ट्विस्ट, थ्रिल, सस्पेन्स आणि पॉलिटिक्सनं भरून जाते. इतक्या बारकाव्यानं क्राईम नेटवर्क दाखवला आहे की दिग्दर्शक स्वतः कधीतरी स्पेशल एजंट होता की काय असं वाटतं. उरी पासून धुरंधर पर्यंत आदित्य धरने सिनेमा थेट पुढच्या लेवलला नेला आहे. त्याचा सिनेमा प्रेक्षकांना थिएटर मधून थेट पाकिस्तानात नेतो. 3 तास 34 मिनिटांची फिल्म असूनही ती कंटाळवाणी वाटत नाही. पहिला हाफ तर पूर्ण एक वेगळीच फिल्म आहे आणि तरीही कथा क्लायमॅक्सला थांबत नाही, कारण धुरंधर 2 येणार आहे. हा चित्रपट खास आहे कारण तो लाजत नाही. जे दाखवायचं आहे ते थेट दाखवतो. पाकिस्तान विरोधी भूमिका असो किंवा वादग्रस्त डायलॉग्स, काहीही फिल्टर नाही. हिंदुस्थानचा सगळ्यात मोठा शत्रू हिंदुस्थानच आहे अशी ओढ उघडपणे बोलली जाते. ही देखील इंडिया पाकिस्तान कथा आहे, पण पाकिस्तानवर इतकी रिअल आणि रिसर्च केलेली फिल्म याआधी कोणी केली नसेल. मोठे स्पाय युनिव्हर्स जिथे फेल होता तिथे धुरंधर जिंकतो. या फिल्म मध्ये कोणीही ओरडून हिरो होत नाही, वन मॅन शो नाही. म्हणूनच मुख्य हिरोवर अक्षय खन्नाचा कॅरेक्टर इतका भारी पडतो. रणवीर सिंग विसरून जा, अक्षय खन्नासाठीच तिकीट काढा. नेगेटिव्ह रोल असूनही प्रेमात पाडणारा अभिनय आहे. अक्षय खन्ना नंतर दुसरा हिरो आहे. फिल्मचं ऍक्शन आणि त्यामागचं म्युझिक, मृत्यूच्या सीनवरही नाचायला लावेल असं सॉन्ग प्लेसमेंट आहे. फिल्म लांब आहे पण कंटाळवाणी नाही. दर 20 मिनिटात नवा चॅप्टर सुरू होतो. कथा सतत नवं वळण घेत राहते आणि इंटरेस्ट टिकवून ठेवते. हेवी ऍक्शन, इमोशनल ड्रामा आणि मासी क्लायमॅक्स मुळे वाटतंय जणू एखादं थ्रिलर पुस्तक वाचतोय. या चित्रपटात ऍक्टर्स नाही, फक्त कॅरेक्टर्स आहेत. जीनियस डिरेक्टर, स्ट्रॉंग विषय आणि दमदार कलाकार मिळाले की काय तयार होतं याचं बेस्ट उदाहरण म्हणजे धुरंधर. अर्जुन रामपालचा वापर थोडा कमी आहे, पण पार्ट 2 मध्ये तो जास्त दिसेल. आर माधवन बंदुकीने नाही, शब्दांनी गोळ्या झाडतो. संजय दत्तची एंट्री जबरदस्त आहे आणि ती खूप गरजेची आहे. फिल्म शेवटी रणवीर सिंग संपवतो आणि हेटर्सना जोरदार तमाचा देतो. रिअल लाईफ मध्ये जो माणूस इतका वेगळा आहे त्याची अभिनयातली शांतता अजूनच भारी वाटते. हो, थोडासा रोमॅन्स कमकुवत वाटू शकतो आणि एंडिंग मध्येच थांबवण्यासारखी वाटते, पण ऍक्शन आणि इमोशन दोन्ही असलेला हा हेड प्रूफ सिनेमा आहे. पब्लिक रिॲक्शन पाहून समोसे खाणाऱ्यांना लाज वाटेल. मी 5 पैकी 4 स्टार्स देते. काहींना हे पचणार नाही, पण ही बोल्ड फिल्म आहे. स्ट्रॉंग मेसेज आहे, जबरदस्त ऍक्टम बॅटिंग आहे आणि धोकादायक ऍडव्हान्समेंट्स आहे. ही फिल्म सगळ्यांसाठी नाही हे मान्य, पण धुरंधर ही एक गरजेची फिल्म आहे. व्हायलन्स आणि गाल्या भरपूर आहे, त्यामुळे फॅमिली बरोबर नको. एकटे जाऊन थिएटर एक्सपिरियन्स घ्या, नाहीतर नंतर पश्चाताप होईल. आता ठरवा, समोसा खाणार की जलेबी सारखा टेस्टी सिनेमा अनुभवणार. निर्णय तुमचा.